गोष्ट अशा जननायकाची ज्याच्या कामाची स्तुती स्वतः पंडित नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा केली होती। महाराष्ट्राच्या तहानलेल्या मातीला जलसिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून तृप्त करणाऱ्या शंकरराव चव्हाणांची नमस्कार, मी सार्थक पाटील। तुम्ही पाहत आहात 30 दिवस 30 नेते दिवस 21वा। हे आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण। शंकरराव चव्हाण यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात नांदेड जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस पदापासून झाली। 1956 मध्ये ते नांदेडचे नगराध्यक्ष झाले आणि याच काळात ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक होते। पुढे 1960 मध्ये ते पाटबंधारा आणि वीज खात्याचे मंत्री देखील झाले आणि 1975 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळेच राज्यातील सिंचन प्रकल्पांना गती मिळाली। जायकवाडी, विष्णुपुरी, इसापूर, मनार, सिद्धेश्वर, येलदरी, दुधना, मांजरा, पूर्णा अशा कितीतरी प्रकल्पांच्या उभारणीला त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना जलनायक किंवा मराठवाड्याचे भाग्यविधाते म्हणून संबोधलं जातं।